नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन हिंदू जनजागृती समिती गोंयांत सुरू जाल्ल्या 20 वर्सां जाता. सो 2 दशकाच्या काळान हिंदू जनजागृती समितीन वेगवेगळे काम केल्लें आसा. कांय जाणांक तें काम खटकता जाल्यार कांय जाण म्हणटा की काम करता तें सारकें. तांणी काडिल्ल्या वेगवेगळ्या विशयाचेर तांकां विचारपा खातीर आनी आतां सद्या जी कॉन्ट्रोवर्सी चल्ल्या, वीरदास कॉन्ट्रोवर्सी आसूं, हलाल फूड कॉन्ट्रोवर्सी आसूं, ह्या विशयाचेर विचारपा खातीर आनी हिंदू जनजागृती समिती गोंयांत आयले उपरांत खरोच तांणी फरक केलो काय ना हें जाणा जावन घेवपा खातीर आमचे बरोबर आयिल्ले आसा. आनी आमी खास करून आपयल्या रमेश शिंदे, राष्ट्रीय स्पोक्समॅन ऑफ हिंदू जनजागृती समिती. नमस्कार सर, कोंकणीन प्रश्न विचारता कारण मराठी म्हाजी फ्लुएन्सी ना. तुमी जायत्या लँग्वेजीन आन्सर दिया. एक म्हणजे वीरदास कॉन्ट्रोवर्सी, तुमी त्या मनशाक खंयच शो करपा दिना. एवरीवेर तुमचे एक दोगजाण जे आसा कॉमेडियन स्टँडअप ते खंय शो करता म्हटल्यार तुमी वता आनी ती हाडून दवरता. हाऊ डू यू जस्टिफाय दीस इन अ डेमोक्रेटीक सेटअप? कसं आहे की डेमोक्रेटिक सेटअपमध्येच आपल्याला या देशामध्ये कायदा आहे, या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये जबाबदारी आहे. कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, परंतु हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही व्यक्त करत असताना त्याला तुम्हाला नैतिकता, राष्ट्रीयता आणि तुमच्या भावना यांना मर्यादा देखील आहेत. कारण तसं नसतं तर 295A आणि 153A हे 2 IPC मध्ये ॲक्टच आले नसते. ते जस्ट तुमच्या रिलिजियस फिलिंग हर्ट करणं, राष्ट्रीय फिलिंग हर्ट्स करणं, 2 कम्युनिटीमध्ये एनिमिनिटी तयार करणं, ह्याच्यासाठी हा कायदा आहे. त्यामुळे मुळात हा एक भाग बघायला पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा ह्या 2 गोष्टी संपूर्णपणे वेगळ्या आहेत. वीरदास हा काही एकटा कॉमेडियन नाही. या देशामध्ये स्टँडअप कॉमेडियन्स शेकडो आहेत. अनेक टेलिव्हिजनवरती प्रोग्राम्स रेग्युलरली चाललेले असतात, वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. काय आम्ही प्रत्येक ठिकाणी विरोध करायला जात नाही. वीरदास यांच्या विरोधाचं प्रमुख कारण की त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन भारताच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं की भारत असा देश आहे की जिथे दिवसा स्त्रीची पूजा होते आणि रात्री तिच्यावरती गँगरेप होतो. आता मुळात अमेरिकेमध्ये रेप्सची संख्या किती आहे, ज्या देशामध्ये आपण जाऊन बोलतो आहोत तिथे त्याची संख्या किती आहे, आपल्या देशामध्ये किती आहे, ह्या बाबतीत न बघता देशाची बदनामी विदेशामध्ये जाऊन करणं हा योग्य कसा भाग असेल? पण आता म्हजो म्हणणें की तांकां तशें ते परत म्हणटले दॅट ही वील रिपीट द सेम थिंग इन बेंगलोर, हे तुमकां गॅरंटी कशी आशिल्ली? नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी प्रोग्राम रद्द करायची मागणी केली नव्हती. आम्ही त्याच्या संदर्भात पोलीस तक्रार केली होती. आम्ही पोलिसांना सांगितलेलं त्याचं सगळं तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. आणि हे झाल्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की हा प्रोग्राम आम्ही रद्द करू शकत नाही, आम्ही सांगितलं ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. फक्त आम्ही त्या ठिकाणी प्रोटेस्ट करणार. जे वक्तव्य त्याने अमेरिकेमध्ये केलं तो आमचा पण राईट आहे आणि आम्ही कुठेही तोडफोड करत नाही, काही करत नाही. त्यामुळे आम्ही बाहेर उभे राहून आमच्या हातामध्ये प्लाकार्ड घेऊन आम्ही त्याला विरोध करणार. आणि थोड्या वेळानंतर पोलिसांनी कळवलं की हा आम्ही शो रद्द केलेला आहे, कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून. त्यामुळे शो रद्द करण्याचा निर्णय हा काय हिंदू जनजागृती समितीचा नाही, तो ऑर्गनायझर्स आणि पोलीस यांच्या दरम्यान झालेला आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे जसं त्याला शो करण्याचा अधिकार आहे तसं आम्हाला कायद्याने बाहेर त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जी मागणी केली होती ते आम्ही फक्त शांततेने प्रोटेस्ट करू, एवढीच आमची मागणी. तर वीरदास आसा पळय आनी ताका आतां वेरेवर ही वील कंडक्ट दी शो, ते वचून ते समज खंय शो करतात जाल्यार तुमी विरोध करतले ऑल ओव्हर इंडिया? ऑल ओव्हर इंडिया तर नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आमची शक्ती आहे, ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू शकतो त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही विरोध करू. कारण जोपर्यंत तो त्याच्याविषयी माफी मागत नाही. कसं आहे की एखाद्याला आपण चुकीचं वक्तव्य केलं, रिग्रेट केलं तर तो भाग वेगळा. आता काँग्रेसचे अध्यक्ष कर्नाटकचे की ज्यांनी सांगितलं की हिंदू हा शब्द अश्लील आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणं चालू केलं. 2 दिवसानंतर काँग्रेसच्या सगळ्या राहुल गांधींनी सुद्धा त्यांचं स्टेटमेंट नाकारलं. आणि हे नाकारल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं जर हिंदू शब्दच तुम्हाला वाईट वाटतो तर हिंदूंकडे मत मागायला यायचं नाही. याच्या पुढे आम्ही जर घाणेरड्या समाजाचे आहोत तर आमची मतं तुम्ही घेऊ नका, कारण आम्ही घाणेरडेच आहोत. त्यामुळे तुम्हाला गरज नाही, तुम्हाला बाकीचे जे चांगले वाटतं त्यांची मतं घ्यायला जा. ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही प्रोटेस्ट करायला चालू केला आणि काँग्रेसच्या कुठल्याही मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सपोर्ट केलं नाही, शेवटी काल त्यांनी माफी मागितली. माफी मागितल्यानंतर आम्ही प्रोटेस्ट कॉल आउट केलं. वीरदासान माफी जर मागली जाल्यार विषय संपतो, निश्चितपणे संपू शकतो.
परंतु तो माफी न मागता वक्तव्य करणार आणि त्याच्यावरती कायम राहणार असं जर असेल तर ते जस्टिफाय होतं ना. म्हणजे मी जर बोलतोय तर ते जस्टिफाय होतं की नाही, म्हणजे भारतामध्ये सुद्धा लोक ते स्वीकारायला तयार आहेत. हे आम्ही नाही होऊन देणार. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की सनदशीर मार्गाने विरोध करणं आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही करत राहणार. दुसरी गजाल, तुम्ही हलाल हलाल कॉन्ट्रोवर्सी, आता म्हाका जी अंडरस्टँड जालां ते प्रमाणे तुम्ही म्हणटा की जे फूड हलाल म्हणून बरयलां तें हें करप ना, शूड नॉट बी अलाउड. ताजेर मातशें सांगा कितें तें एक्झॅक्टली. तर हलाल हा जो मूळ विषय आहे, तर हा विषय काय आहे, तर हलाल ही कॉन्सेप्ट कुराणमध्ये जी आहे ती मांसाच्या बाबतीमध्ये आहे. आणि मीठ हे कुठल्या पद्धतीने तुम्ही मीठ प्रोक्यूर करायचं ह्याला हलाल कॉन्सेप्ट लागू होते. त्याचे 4 बेसिक नियम आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्लॉटर करणारा मुस्लिम असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लॉटर करण्यापूर्वी त्याने त्या ॲनिमलचं डोकं हे मक्केच्या दिशेला केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, स्लॉटर करण्यापूर्वी त्याने कलमा बोलला पाहिजे, बिस्मिल्ला अल्लाहू अकबर. आणि चौथं, त्याने समोरून गळ्याला स्लिट करून एकाच वेळी फूड पाईप, विंड पाईप आणि जुगुलर वेन्स ह्या कट केल्या पाहिजेत. ह्या पद्धतीने जे मीठ प्रोक्यूर केलं जातं त्याला हलाल मीठ म्हणतात. ओरिजिनल कॉन्सेप्ट ही आहे, त्या कॉन्सेप्टला आमचा काही विरोध नाही. कारण तुमच्या धर्मात लिहिलेलं आहे, तुम्ही ते घेऊ शकता, खाऊ शकता, आम्ही त्याला कुठे विरोध केलेला नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर ही तुमची कॉन्सेप्ट आहे आणि तुम्हाला जर ती सांगितलेली आहे तर व्हाय यू आर इम्पोजिंग दॅट हलाल ऑन हिंदूज. तुम्ही ख्रिश्चन्सवरती हे प्रेशराईज का करता? तुम्ही शीख जे आमच्या धर्मातले आहेत त्यांच्यावरती हे तुम्ही प्रेशराईज का करता? त्यामुळे ह्या देशामध्ये हलाल जे आहे ते फक्त मुस्लिमसाठी आहे आणि ते त्यांना द्यायला हरकत नाही. परंतु आज मॅकडोनाल्ड सारखी संस्था 100% हलाल सर्व करते. पिझ्झा हट 100% हलाल सर्व करते. बर्गर किंग 100% हलाल सर्व करते. KFC इंडिया 100% हलाल सर्व करते. आमचं म्हणणं आहे तुम्हाला जर त्यांचे कस्टमर हवे, तुम्ही एक काउंटर चालू करा, हलाल काउंटर, दॅट विल बी कॉल्ड एज अ हलाल काउंटर. सो बेसिकली हो इगो इश्यू जालो. नॉट इगो इश्यू, दॅट इज इकॉनॉमी इश्यू. कारण ना इगो इश्यू तुमचो जालो असो दिसता. नो 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 दॅट आय विल एक्सप्लेन यू की हलाल हा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट मीटच्या बाबतीमध्ये होता आणि तो जो बाकीच्या ठिकाणी आणला. आता त्यांनी काय केलं, हलालला सर्टिफिकेशन लेवलला नेलं. त्यांनी सांगितलं जर तुमचे प्रोडक्ट मुस्लिमने परचेस करायचे असतील तर तुम्हाला हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. आणि हे हलाल सर्टिफिकेट तुम्हाला जमियत उलेमा हिंद आणि जमियत उलेमा महाराष्ट्र, हलाल सोसायटी अशा संस्था ज्या मदरसा बेस्ड आहेत त्या तुम्हाला हलाल सर्टिफिकेट देतात. त्याच्यासाठी पर इयर पर प्रोडक्ट 60,000 रुपीज दे आर गोइंग टू चार्ज. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी आता ही चालू केली इकॉनॉमी. हलाल सर्टिफिकेशन जे ओरिजिनली मीटलं आहे, आज तुम्ही जर गेलात फॅशन इंडस्ट्रीमध्ये हलाल आहे, हल्दीराम हलाल आहे, अमूल हलाल आहे, आशीर्वादचा आटा व्हेजिटेरियन कसं. दॅट इज व्हॉट आय एम टॉकिंग टू यू की आता त्यांचं कॉन्सेप्ट हलाल इज जस्ट ओनली रिगार्डिंग मीट. आता त्यांनी काय केलं तर तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट मुस्लिमने जर घ्यायचा असेल तर फर्स्ट यू हॅव टू टेक हलाल सर्टिफिकेट. ही जी हलाल इकॉनॉमी 2013 पासून चालू केली तर ती हलाल सर्टिफिकेशन सिस्टीम आहे ही. म्हणजे भारतामध्ये सर्टिफिकेट देण्याचा अधिकार ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, FDA आणि FSSI ह्या 3च ऑर्गनायझेशन्सना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे. वेअरॅज आज हे प्रायव्हेट सर्टिफिकेशन चालू केलं यांनी आणि ते सर्टिफिकेशन हलाल सर्टिफिकेशन म्हणून आहे. पहिल्यांदा त्यांनी जगातले 57 कंट्रीजची जी एक ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला कुठलंही नॉन मुस्लिम कंट्रीमधून मुस्लिम कंट्रीमध्ये जे काय तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल त्याला हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागेल. आता हळूहळू ते भारतामध्ये लागू झालं. भारतामध्ये केरळमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हलाल सर्टिफाईड आहे, ग्लोबल हॉस्पिटल्स हलाल सर्टिफाईड आहेत, mingle.com डेटिंग वेबसाईट इज हलाल सर्टिफाईड. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, डेटिंग वेबसाईट, या आय कॅन गिव्ह यू द एव्हिडन्स. तर डेटिंग वेबसाईट सुद्धा हलाल सर्टिफाय आहे. म्हणजे दे वॉन्ट टू बिल्ड देअर अ पॅरलल इकॉनॉमी इन इंडिया. ही जी पॅरलल इकॉनॉमी आहे, आमचं म्हणणं आहे की हे कुठे तुमच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे अँड व्हाय यू आर एन्फोर्सिंग दॅट हलाल ऑन हिंदूज. पण हाजेर एक्शन घेवपाचें काम सरकाराचें. डेफिनेटली सरकार एक्शन घेयना आनी तुमी सरकारा अगेन्स्ट उलयना, तुम्ही फक्त बारीक बारीक प्रोटेस्ट करता. नाही, असं नाही आहे. याची 2-3 उदाहरणं मी देतो. आता कालच आम्ही 12th and 13th नोव्हेंबरला मुंबईमध्ये वर्ल्ड हलाल कॉन्फरन्स होती. आम्ही ती रद्द करायला लावली. आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये प्रोटेस्ट केले
आणि आम्ही सांगितलं आम्ही ही कॉन्फरन्स अलाउ करणार नाही. कारण जे हलाल सर्टिफिकेशन भारत सरकारने ऑथेंटिकच केलेलं नाही, तुम्ही कसं सांगू शकता की हलाल सर्टिफिकेट घ्या? मीन्स यू वॉन्ट टू बिकम अ डिक्टेटर. तुम्ही हे कसं हे एन्फोर्स कसं करू शकता कंपल्सर म्हणून? आणि ह्या गोष्टी त्यांनी चालू केल्या, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारच्या एक अपेडा, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, दॅट कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, त्यांनी 2013 एक रूल केला की तुम्हाला एक्सपोर्ट जर लायसन्ससाठी ॲप्लिकेशन करायचं असेल, फर्स्ट यू हॅव टू प्रोक्युअर हलाल सर्टिफिकेट. आम्ही विचारलं व्हाय इट इज रिक्वायर्ड? जर गव्हर्नमेंटचं स्वतःचं FSSAI सर्टिफिकेट आहे आणि FSSAI मध्ये हे क्लिअरली होतं, तुमचं प्रोडक्ट व्हेजिटेरियन असेल तर त्याच्यावरती ग्रीन डॉट असेल, त्याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन कंटेंट असेल तर ब्राऊन डॉट असेल. मग माझं प्रोडक्ट जर FSSAIने सर्टिफाय केलं की माझं प्रोडक्ट 100% व्हेजिटेरियन आहे, तर व्हाय यू रिक्वायर्ड दिस हलाल सर्टिफिकेशन? ह्या दृष्टीने आम्ही ह्याच्या विरुद्ध PIL केली. आणि PIL केल्यानंतर आत्ता आम्ही 2 गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या की एकतर भारत सरकारने FSSAI फायनल सांगायचं, नाही तर हलाल फायनल सांगायचं. FSSAI पण घ्यायचं आणि मुस्लिम ऑर्गनायझेशनला 60,000 रुपीज देऊन हलाल पण घ्यायचं. हे 2 सर्टिफिकेट आम्ही घेणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतातून जे एक्सपोर्ट होतं त्याच्यातलं 47% ऑफ द एक्सपोर्ट दॅट गोज टू नॉन मुस्लिम कंट्रीज, अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, देन ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर आपण चीन, जपान, आफ्रिकन कंट्रीज, ह्या सगळ्या देशांना जर हलाल सर्टिफिकेटच नको आहे, दॅट इज कन्सर्न ऑफ ओनली मुस्लिम कंट्रीज, व्हाय यू हॅव मेड इट मॅन्डेटरी टू टेक हलाल सर्टिफिकेशन फॉर ऑल द एक्सपोर्ट आयटम्स. तर आम्ही हे केलं. जानेवारी 2022ला आत्ता मोदी सरकारने हे वेव ऑफ केलं, काढून टाकलं. आता सांगितलं तुम्हाला एक्सपोर्ट लायसन्ससाठी हलाल सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. म्हणजे एक गोष्ट तर आम्ही निश्चितपणे केली. पार्लमेंटमध्ये जे आपले 4 कॅन्टीन्स आहेत, ह्या कॅन्टीनमध्ये जेवण येत होतं इंडियन रेल्वेजकडून आणि इंडियन रेल्वे इज हलाल सर्टिफाईड. आम्ही सरकारला पत्र लिहिलं की जिथे तुम्ही सांगता की हे टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे, इथे प्रत्येकाच्या राईट्सचं आम्ही प्रोटेक्शन करणार, तिकडे शीख लोकांच्या धर्मग्रंथात लिहिले ते हलाल खाऊ शकत नाहीत. त्यांना तुम्ही हलाल खायला घालता, हिंदूंना हलाल खायला घालता, ख्रिश्चन लोकांना हलाल खायला घालता. ही काय पद्धत आहे? म्हणून आम्ही त्यांना पत्र लिहिलं की जिथे बेसिक फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे तिथेच होत नाही, सगळ्यांना जेवण हलाल फक्त मिळतं. आता त्याचा परिणाम असा झाला, मला इंडियन रेल्वेजनं ऑफिशियल उत्तर नाही पाठवलं, पण 4 चॅनल्सला त्यांनी कमेंट दिली की आता आम्ही हलाल बंद केलेला आहे म्हणून. म्हणजे गव्हर्नमेंटच्या लेवलवरती ह्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आता आम्ही ह्या दृष्टिकोनातून सरकारकडे बरीच पत्र पाठवली आहेत, कंपनीजशी सुद्धा आम्ही बोलतो आहोत. एकूण आमचं म्हणणं आहे, ही जी एक प्रायव्हेट इकॉनॉमी ह्या देशामध्ये चालू आहे, तर ही इकॉनॉमी ही वर्स्ट आहे. कारण याचा थ्रेट हा आहे, जमियत उलेमा हिंद इज नॉट ओनली प्रोव्हाइडिंग हलाल सर्टिफिकेशन, दे आर प्रोव्हाइडिंग लीगल सपोर्ट टू ऑल अल कायदा, लष्कर-ए तोयबा, इंडियन मुजाहिदीन, ऑल टेररिस्ट केसेस आर totally financially supported by Jamiat Ulema Hind, and as if now today they are legally supporting more than 700 terrorist cases. तर हे हलालचा पैसा तुम्ही यूज कुठे करताय? हे याचं सगळं आमच्याकडे एव्हिडन्स आहे, आम्ही सरकारकडे दिलेलं आहे. त्याच्यावरती मी बुक पब्लिश केलं हल्ली की हलाल जिहाद म्हणून. तर आमचं म्हणणं हे आहे की ह्या ज्या गोष्टी चालू आहेत ह्या इतक्या सोप्या नाही आहेत. एक इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न आणि प्रायव्हेट इकॉनॉमी, तर ही काय ह्या देशामध्ये योग्य गोष्ट नाही, हेल्दी नाही, म्हणून आमचा विरोध आहे त्याला. मग हिंदू जनजागृती समिती गोंयान 20 वर्षां जाली. यू थिंक की ज्या कारणाक लागून तुम्ही ही सुरू केली ताजे सार्थक जाला काय? तुमकां दिसता की कित्याक स्टार्ट केली आनी अजून आमच्या मनासारखें जायना? नाही, निश्चित असं म्हणजे ह्या दृष्टिकोनातून मागच्या 20 वर्षांमध्ये जर बघायचं असेल तर मला असं वाटतं की गोव्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी चेंजेस केल्या, बऱ्याच गोष्टींमध्ये बदल जे आहेत तर ते ह्या ठिकाणी झाले. हिंदूंना शास्त्र सांगण्यापासून, म्हणजे असं नाही की आम्ही केवळ प्रोटेस्ट करतो, आंदोलन करतो, तर आज आमचे जवळपास 250 ते 350 धर्मशिक्षण वर्ग चालतात, ज्याच्यामध्ये आम्ही हिंदू धर्म काय आहे, तुम्ही कसं आचरण करायला पाहिजे, तुम्ही कसं समाजात राहायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचं आम्ही काम करतो. ते मोठ्या प्रमाणात एक जागृती चालू आहे, बालसंस्कार वर्ग चालू आहेत आमचे. तर ह्या दृष्टिकोनातून जागृती करण्याचा एक भाग मोठा आहे.
त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या वेळोवेळी गोष्टी इथे गोवा राज्याच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या होत्या, एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर गोवा राज्यामध्ये पोर्तुगीजांच्या काळापासून एक टॅक्स घेतला जायचा, देरहॅम टॅक्स नाव होतं त्याचं. हा तुमच्या टेम्पलचं 8% इन्कम तुम्हाला जमा करायला सांगायचा सरकारकडे. याच्या विरोधात आम्ही लढा दिला आणि मनोहर पर्रीकर ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या आम्ही ही लक्षात आणून दिली, ही पोर्तुगीज काळापासून हा टॅक्स चालू आहे आणि आजही चालू आहे. मग स्वतंत्र आपण झालो, मग काय ह्याच्यामध्ये, म्हणजे पूर्वी चर्चला टॅक्स द्यायचे, आता ते सरकारला टॅक्स देतात. तर हा टॅक्स आम्ही गोव्यामध्ये रद्द करायला भाग पडला. आज कुठल्याही मंदिराला सरकारला टॅक्स द्यावा लागत नाही. हा आम्ही ह्याविषयी लढला आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केले ह्याच्यामध्ये. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तरी सुद्धा ह्या संदर्भात काम केलेलं आहे आम्ही बाकी अनेक इतक्या विविध प्रकारच्या मोहिमा किंवा इतक्या विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत. आता ओल्ड गोव्याचा जो हातकातरो खांब आहे तर त्याला प्रोटेक्शन मिळावं, त्याचं प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याचं एक नामकरण व्हावं किंवा त्याला एक अधिकृत दर्जा मिळावा म्हणून आमचा लढा चालू आहे सरकारकडे. तर तो एक प्रयत्न चालू आहे ह्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आता गोव्यामध्ये अँटी कन्व्हर्जन ॲक्ट आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही अनेक वर्ष ह्या विषयावरती काम करत होतो. त्यामुळे हा जो काही प्रयत्न आहे, सरकारने त्यातल्या काही गोष्टी स्वीकारल्या, काही गोष्टींमध्ये बदल केले, काही गोष्टी सुधारणा करून त्यांनी आणल्या. परंतु गेल्या 20 वर्षांमध्ये जे काही आम्ही गोवा राज्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर असे अनेक बदल गोवा राज्यामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न हा हिंदू जनजागृती समितीने केलेला आहे. सर, आता हिंदू जनजागृती समिती हिंदू विषयी उलयता. आता आय हॅव अ स्ट्रेट क्वेश्चन टू यू. अ करप्ट हिंदू अँड अ हॉनेस्ट मुस्लिम, whom you will support? कसं आहे की करप्शन इज टोटली डिफरंट कॉन्सेप्ट. करप्शन जे आहे त्याला आपण चेंज करू शकतो. म्हणजे एखादा जर करप्ट आहे तर त्याला आपण सुधारणं. आता आपल्याकडे अल्कोहोलिक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा ॲनोनॉमस अल्कोहोलिक्स म्हणून एक ऑर्गनायझेशन चालते की जे व्यसन लागलेलं आहे तर व्यसनमुक्त करू शकता. करप्ट आहे तर त्याच्या मनामध्ये लोभ आहे तर त्याला आपण दूर करू शकतो याच्यातून. परंतु ऑनेस्ट मुस्लिम जरी असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये राष्ट्रीय भावना आहे का, तो ह्या देशातल्या बाकी सगळ्या लोकांना स्वीकारायला तयार आहे का. कारण ऑनेस्ट मुस्लिम हा फक्त नैतिकदृष्ट्या ऑनेस्ट असू शकतो. म्हणजे आम्ही जी ह्या दृष्टीने हिंदू राष्ट्राची जी कॉन्सेप्ट मांडलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही हिंदू शब्दाची व्याख्या करताना आपल्या धर्मग्रंथांचे दाखले देऊन आम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, हिंदू शब्दाची व्याख्या आहे हिनान गुणान दूषयती इति हिंदू. म्हणजे ही आणि दू हा जो शब्द आहे त्याची मूळ पोटफोड ही आहे. याच्यामध्ये जो स्वतःमधले दोष घालवण्याचा प्रयत्न करतो, जो आचरणाने चांगला बनण्याचा प्रयत्न करतो तो हिंदू. त्यामुळे ह्याच्यात असं कॉन्सेप्टच येत नाही. जो चांगला मुस्लिम असेल, जो चांगला ख्रिश्चन असेल तर त्याला हा प्रश्नच येणार नाही ह्या दृष्टीने, जो आचरणाने चांगला असेल. परंतु तो केवळ ऑनेस्ट आहे आणि तो ह्या देशाला आपली मातृभूमी मानायला तयार नाही. तो ह्या देशामध्ये राहणारे उरलेले सगळे हे काफिर आहेत आणि मला गजवाई हिंदचं स्वप्न साकार करायचं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं डॉक्युमेंट काय आहे, विजन 2047. विजन 2047 काय तर 1947ला आम्ही पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळा केला, आता ह्या देशात आम्ही आमचं राज्य आणणार. अशी कॉन्सेप्ट जर असेल आणि तो ऑनेस्ट किती असेल तरी त्याला काय आपण मान्यता नाही देऊ शकत. सगळे मुस्लिम वाईट म्हणता तुम्ही? नाही, निश्चितच नाही. असं होऊ शकत नाही. कुठल्याच समाजात सगळे हिंदू सुद्धा चांगले असतात असंही माझं म्हणणं नाही. कारण हिंदूंमध्ये सुद्धा दोष आहेतच ना. आणि म्हणून हिंदूंमध्ये जे दोष आहेत ना तर त्याच्याविषयी आपण काम पण करायला पाहिजे एक गोष्ट. आणि त्या लोकांना जर शिक्षा झाली तर त्यांचं समर्थन पण करता कामा नये. आणि ह्या दृष्टीने मला आपल्याला अगदी आवर्जून सांगावंसं वाटेल की आज भारतामध्ये कुठलाही टेररिस्ट असेल, कुठलाही चुकीची ॲक्टिव्हिटी करणारा असेल, त्याच्या मागे उभा राहणारा एकही व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही. Whereas I will make one comparison of a single day incident. एकाच दिवशी याकूब मेमनला भारत सरकारने फाशी दिली आणि भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. अब्दुल कलामांच्या अंत्ययात्रेमध्ये 200 सुद्धा मुस्लिम नव्हते. Whereas मुंबईमध्ये याकूब मेमनच्या जनाजामध्ये
ऑलमोस्ट मोर दॅन 1,30,000 लोक होते. हु इज याकूब मेमन? वाय यू आर सपोर्टिंग हिम? आत्ता 1 महिन्यापूर्वी त्याच्या कबरला लाइटिंग केली, त्याचा दर्गा बनवण्याचा प्रयत्न चालू झाला, त्याला ग्लोरिफाय करून सगळं त्या ठिकाणी त्याला हे मार्बलचं सगळं कोटिंग वगैरे केलं. अरे तुम्ही हे काय करताय? कोणाला सपोर्ट करताय? ह्या देशातल्या कायद्याने, ह्या देशातल्या सुप्रीम कोर्टाने त्याला दोषी ठरवलं आणि मग फाशी दिली. आपल्याकडे फाशी ही फार रेअर आहे. म्हणजे 2-3 वर्षानंतर एक फाशीची शिक्षा होते. एवढ्या म्हणजे जो मुंबईमध्ये जे ब्लास्ट झाले होते, किती हजारो लोक त्यामध्ये मेले होते, त्यात तो दोषी म्हणून फाशी दिली त्याला. आणि अशा लोकांचं तुम्ही समर्थन करता. जे असं समर्थन करणारे आहेत त्यांचा निश्चितपणे विरोध आहे. आणि अब्दुल कलाम जरी मुस्लिम असले तरी सुद्धा कुठल्या हिंदूने त्यांना नाकारलेलं आहे? प्रमोद मुतालिक जे श्रीराम सेनेचे चीफ आसा तांकां गोंयान येवपा खातीर बंदी घातल्या आणि ती भाजपानूच घातल्या. आणि एज फार एज आय नो की सिंपथी आसा हिंदू जनजागृती समिती टुवर्ड्स BJP, नॉट काँग्रेस. सो यू हॅव टू चूज बिटवीन BJP और प्रमोद मुतालिक. व्हॉट इज युअर रिएक्शन टू? पहिली गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये प्रमोद मुतालिकांची जी बाजू आहे, तर ती प्रमोद मुतालिकांची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रमोद मुतालिकांनी कुठलाही गुन्हा गोव्यात येऊन केला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतामध्ये सगळ्यांना फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. आमच्या देशात रोहिंग्या मुसलमान येऊन इथे राहिलेले आहेत, बांगलादेशी मुसलमान इकडे आहेत. जर इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान येतो, गोव्यामध्ये अफगाणिस्तानचा प्रवक्ता, तालिबानचा प्रवक्ता येऊन भाषण केलेलं आहे त्याने इथे, मग तालिबानचा स्पोक्सपर्सन गोव्यामध्ये अलाउड आहे, तर प्रमोद मुतालिक त्याच्यापेक्षा मोठे टेररिस्ट आहेत का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर भारताच्या संविधानाने भारतातल्या नागरिकांना सगळीकडे फिरण्याचा अधिकार दिलेला आहे, तर फक्त गोवा राज्यातच बंदी का? दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, भारतातल्या 7 जजेसच्या बेंचने ह्याच्याविषयी जजमेंट दिलेलं आहे की कुठल्याही भारतीय नागरिकाला तुम्ही सेक्शन 144 अंडर मोर दॅन 3 मंथ्स तुम्ही बॅन करू शकत नाही. आता आपण बघतोय जवळपास 4-5 वर्ष झालं त्यांना बॅन केलेलं आहे. म्हणजे कायद्याचं उल्लंघन ह्या दृष्टिकोनातून चालू आहे या विषयामध्ये. हा त्यातला महत्त्वाचा भाग. आणि महत्त्वाचं की ज्या केसमुळे प्रमोद मुतालिकांवरती हा सगळा आक्षेप घेतला गेला, मँगलोरचा पब अटॅक, बऱ्याच लोकांना माहीतच नाही की मँगलोरच्या पब अटॅकमध्ये कर्नाटकच्या कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं. सो आता तरी तुम्ही निषेध, तुम्ही भाजपाचो पण तसो मनातल्यान निषेध करीना या विषयी? नाही, आम्ही निश्चितपणे याविषयी आम्ही प्रत्येक वेळी अधिवेशनामध्ये ठराव घेतो, याविषयी आम्ही त्याविषयीची भूमिका मांडतो, प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही भूमिका मांडतो. म्हणजे भाजप जरी हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा समविचारांचा पक्ष असला तरी सुद्धा भाजपच्या सगळ्याच गोष्टी स्वीकारता येतील असं नाही. म्हणून भाजपने जरी कॅसिनोला सपोर्ट केला तरी हिंदू जनजागृती समितीने कधी भाजपचं समर्थन केलेलं नाही. आम्ही कॅसिनोच्या विरोधात उभे आहोत. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भाजप हा त्यातल्या त्यात जरी समविचारी जरी असला तरी सुद्धा त्याचे जर मिसडीड्स असतील आणि उद्या जर कोणी असं झालं की इकडे एखादा करप्ट पॉलिटिशियन आहे तर त्याची बाजू हिंदू जनजागृती समिती घेणार नाही. आता 2024 साली हिंदू जनजागृती समिती कोणाक सपोर्ट करतली, खंयच्या पक्षाक? नाही, हा जो भाग आहे, कारण हिंदू जनजागृती समिती ही तशी अराजकीय संघटना आहे. पण जनजागृती करता असताना तुम्ही आम्ही हिंदुत्वाचाच प्रचार करतो ना. म्हणजे आमचं म्हणणं आहे की आम्ही निवडणुकीसाठी प्रचार करत नाही. राजकीय मंडळी जी आहेत, आय टेक इट. माझा प्रश्न डायरेक्ट ह्याच्या खातीर आशिल्लो, जेन्ना आमी जनजागृती म्हणटा तेन्ना तुम्ही ते सांगतले की तुमचे राजकीय विचार असे असे आसपा जाय म्हणून. सो ताजे खातीर तुम्ही कितें सांगतले 2024? नाही, हा तर सगळ्यांनाच संधी आहे ना. म्हणजे आमचं म्हणणं आहे की तुम्ही हिंदुत्वाचा विचार जर उचलला तर आता सतीश जारकीहोळी सारखा जर समजा सांगणार असेल की हिंदू घाणेरडेच असतात, हिंदू विदेशातून आलेले आहेत, हिंदूंचा भारताशी काहीच संबंध नाही, हिंदू अश्लील आहेत, हे जर सगळे सांगणार असेल तर कोण त्यांना सपोर्ट करणार? कोण हिंदू त्यांना मनापासून सपोर्ट करणार? त्यामुळे त्यांनी त्यांची मानसिकता, तुम्ही फक्त निवडणूक आली म्हणून तुम्ही मंगेशीच्या देवळात जाऊन मग ते तीर्थ तिकडे आणि उदक तिकडे उडवणार आणि आम्ही फक्त पूजा केली म्हणून आणि मग उरलेली 5 वर्षे हिंदूंना शिव्या देत बसणार, तर ही गोष्ट योग्य नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की कॅन्डिडेट्स आदर्श असायला पाहिजेत. निवडणूक जर आहे तर निवडणुकीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कॅन्डिडेट्स आदर्श असायला पाहिजेत, चांगले असायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी
आमचे जे काही विचार आहेत, जे हिंदू समाजाचे जे विचार आहेत, त्या दृष्टिकोनातून काहीतरी त्यांनी आश्वासन दिलं पाहिजे. कारण आश्वासन त्या दृष्टीने मिळालं तरच, म्हणजे आजही जरी केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही UCC आणणार, तरी सुद्धा अजूनही आम्ही सपोर्ट केलेला नाही UCCला. आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे UCCचा जोपर्यंत ड्राफ्ट आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत आम्ही सपोर्ट करणार नाही. कारण UCCमध्ये हिंदूंचे अधिकार काढून घेणार की बाकीच्यांना अधिकार देणार हे काहीच स्पष्ट झालेलं नाही अजूनही. पण तुम्ही त्यामुळे वेलकम ह्या करपाचे आशिल्ले दृष्टिकोनातून युनिवर्सल Uniform युनिफॉर्म Civil सिव्हिल कोडा खातीर तुम्ही वेलकम करपा जाय आशिल्ले, कारण बाकीचे परंतु मुस्लिम जोपर्यंत लॉज ड्राफ्टच आसात. येत नाही. कारण कसं आहे, मुस्लिमचे एक कम्युनिटीचा प्रॉब्लेम काय आहे की ते ऑलवेज ते आपल्या कम्युनिटीला संघटित ठेवण्यासाठी ते ऑलवेज एक फिअर क्रिएट करत असतात. ओवेसीचा भाऊ एकीकडे सांगतो की 15 मिनिट वेळ द्या, पोलिसांना काढा, बघा आम्ही 100 कोटी हिंदूंना संपवतो. आणि तो ओवेसी बाकी सगळ्यांना सांगतो की नाही इस्लाम खतरे में. अरे तुझा भाऊ बाकी सगळ्या देशातल्या हिंदूंना धोक्यामध्ये आणतो आणि तू सांगतो इस्लाम खतरे में म्हणून याच्यात. तर ती जी आहे ना, ती पॉलिटिकल पार्टीची एक स्ट्रॅटेजी आहे की प्रत्येक वेळी मुसलमानांना घाबरवणं किंवा हे करणं. आज जगातल्या सगळ्या मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे की भारतात जेवढे मुसलमान सुखी आहेत तेवढे जगात कुठेच नाही आहेत, पाकिस्तानमध्ये पण नाही. आता पाकिस्तानची कंडिशन काय आहे त्या ठिकाणी. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी भूमिका असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हिंदू समाजाला, आज आम्ही कर्नाटकमध्ये देखील सरकारला सांगितलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही सरकारच्या ताब्यात असलेली मंदिरं सोडणार. त्याच्यावरती निर्णय काय घेणार हे पहिलं तुम्ही इलेक्शनच्या अगोदर घोषणा करायला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत हिंदू समाजाचा हा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न होणार नाही तोपर्यंत आम्ही असं म्हणजे अननेसेसरीली आणि टेकन फॉर ग्रँटेड म्हणून आम्ही सपोर्ट कोणाला करणार नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड आसा UCC तो भाजपा हाडटा ताजेरूय तुमचो विश्वास ना. तुम्ही म्हणटा ड्राफ्ट ड्राफ्ट पाहिजे समोर. कारण तुमकां भाजपाचेर विश्वास ना त्या बाबतीन. नाही, कारण भाजप ड्राफ्ट बनवतो असं नसतं. ड्राफ्ट जे बनवले जातात ते शासनाकडून बनवले जातात, सेक्युलर गव्हर्नमेंटकडून बनवले जातात. ते ड्राफ्टमध्ये काय मेन्शन करतात, कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात हे जोपर्यंत कळत नाही, त्याचा हिंदू समाजावरती होणारा परिणाम हा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत. आता सरकारने चांगला ड्राफ्ट म्हणून किसान कायदा बनवला होता, CNRC बनवला होता, मुस्लिमांनी कुठे स्वीकारलं त्याला? स्वीकारलंच नाही. त्यामुळे आमचं पण म्हणणं आहे जोपर्यंत ड्राफ्ट आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत त्याला आम्ही टेकन फॉर ग्रँटेड सपोर्ट नाही देऊ शकत. ओके. आणि लास्ट गोंयान तुमच्या आता फुडें कितें ॲक्टिविटीज? आता सध्या गोव्यामध्ये आमचं एक ह्या ठिकाणी सगळ्या हिंदुत्वादी संघटनांचं एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने गोव्यामध्ये एक अधिवेशन 12-13 तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये मंदिर संघटना, त्यानंतर अधिवक्ता संघटना, वेगवेगळ्या हिंदुत्वादी संघटना ह्यांना एकत्रित करून गोव्याच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला भविष्यातला दृष्टिकोन ठेवला पाहिजे, गोव्यामध्ये ज्या वाढत्या ज्या घटना आहेत त्या दृष्टिकोनातून काय आपण नेमकं करायला पाहिजे. सरकारने सांगितलंय की आम्ही अँटी कन्व्हर्जन ॲक्ट आणू, परंतु कधी येणार, कधी होणार, तर ह्या दृष्टिकोनातून एक प्रेशर ग्रुप जो क्रिएट करायला पाहिजे. आणि गोव्यामध्ये आता एक हलाल विरोधी, एक अँटी हलाल ॲक्शन कमिटी आपली ह्या ठिकाणी ॲक्ट आता होते आहे, हळूहळू तिचं काम चालू होतं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून एकूणच काय आपल्याला लोकांच्या दृष्टीने मदत करता येईल, तर हा एक ह्याचा महत्त्वाचा भाग म्हणून प्रयत्न चालू आहे. ओके. देव बरें करूं सर, तुम्ही वेळ दिला म्हणून. धन्यवाद. हे आशिल्ले रमेश शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते. ते म्हणटा की पयलीं वीरदासा विशयी, आपल्याक वीरदासा विशयी कांय ना, पुणून तांणी माफी मागपा जाय आशिल्ली, कारण ते जे तांणी अमेरिकेक वचून जो स्टेटमेंट केलो वीरदासान तो सारको नाशिल्लो. जो मेरेन तुमी माफी मागना तो मेरेन तांचो प्रोटेस्ट चालूच उरतलो. हलाला विशयी तांणी आपलो स्टेटमेंट क्लियर केलो. आणि गोंयान सगळ्यो हिंदू संघटना एकठांय येवन हिंदुत्ववादी विचाराचे, म्हणजे तातूंत हिंदू संघटना आसतल्यो, हां, हिंदू ओन्ली हिंदू संघटना, म्हणजे बाकीच्यो संघटना नॉट अलाउड. नाही, कारण अधिवेशनाचं नाव हिंदू राष्ट्र अधिवेशन आहे, त्यामुळे बाकीच्या संघटना जर त्याच्यामध्ये जर सहभागी होणार असतील तर आम्हाला काय त्याचा अडचण. हिंदू राष्ट्र खातीर एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन करून काम करतले. तुम्ही पळयतात हब एनकाउंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewsup.com. चॅनल पार्टनर्स RDX गोवा, प्रोडक्शन पार्टनर्स प्रसाद देशपांडे मेंटोड, goabyline.in. कीप वॉचिंग अस.